आमचे प्रमुख आयोजक कमिटी मदनजी मते साहेब, सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेचा आपण जरूर आनंद घेत असताना सर्व आमचा प्रेक्षक वर्ग, बाळाराम पाटील साहेब आपण पाहतो सर्वांच्या परिचयाचे आणि आपण पाहतो नेहमी वेळोवेळी समाज कार्याचा ध्यास असणारे राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, साहेबांचं मनापासून धन्यवाद। तर मी जरूर साहेबांकडे वळेन, त्यानंतर आम्ही पुढचा सन्मान करणार आहोत। तर आज आपण पाहतोय आमदार बाळाराम पाटील साहेब या गावातील स्पर्धा आहे, सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ आपल्या सरपंचांच्या नावाची स्पर्धा। सन्माननीय देवेंद्र मडवी साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहेत। वेळोवेळी आम्ही पाहिले आज वडिलांच्या मार्गदर्शनानं आणि वडिलांचा वसा आणि वारसा जोपासून धरणा गावाचे व्यक्तिमत्व पनवेल तालुक्यातील अनेक पंचक्रोशीमध्ये आपल्या कार्याने ओळखले जातात। ते देवेंद्र मडवी साहेब यांचा इथे सन्मान होतो। यानंतर कैलास पाटील यांना विनंती करेन। तन्मय आमचे युवा नेतृत्व आहे, तन्मयजी काशीनाथ पाटील यांचा इथे सन्मान होईल। शेतकरी कामगार पक्षाचा आणखीन एक युवा नेतृत्व यांचा इथे सन्मान होतो। तन्मय यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। मी आमचे मदनजी मते साहेब असतील, सर्व आमची मंडळी, तर स्पर्धेची आठवण यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत। मदनजी मते साहेब आणि रवींद्र पाटील यांना विनंती करेन। वावंजे गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्या पद्धतीने दानशूर करणं आपण ऐकलं असेल आणि त्याच पद्धतीच्या भाई डीबी मात्रे 25,000चा आर्थिक सहाय्य त्यांच्या झाल्या पाहिजे, तर साहेबांचे इथे सन्मान होते। मदनजी मते साहेब यांना विनंती करेन आपण अजय पाटील यांचा आपण सन्मान करावा। रघुनाथ मते यांना विनंती करेन। चंद्रकांत मते साहेब सुद्धा आपण सुद्धा जॉईंट व्हा। पुढचा सन्मान आपण करणार आहोत रतनजी मात्रे साहेब मात्रेपाडा यांचा इथे सन्मान होईल। त्यानंतर गणेशजी नांगरे साहेब जे आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर आहेत, साहेबांना विनंती करेन। फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर गणेशजी नांगरे साहेब यांचा सन्मान होतो। त्यांचं सुद्धा खूप मोठे योगदान आहे या स्पर्धेला, तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। त्यानंतर लक्ष्मण चौधरी साहेब धुंद्रे, मदनजी मते साहेब यांना विनंती करेन। लक्ष्मण चौधरी साहेब धुंद्रे यांचा आम्ही सन्मान करतो। हा थांबा, साहेबांचं मनोगत ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला फ्री करणार नाहीये, मनोगत पाहिजे। वेळात वेळ काढून आलात तर पुढचा सन्मान करणार आहोत। रमेश दादा मडवी आम्ही पाहतोय यशस्वी आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं राजकीय क्षेत्रामध्ये। रमेश दादा मडवी आपण सुद्धा वेळात वेळ काढून आलात, आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा। मदनजी मते साहेब यांना विनंती करेन। तर रमेश दादा मडवी नेहमी क्रिकेटसाठी त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं। सिद्धी करवले गावातील हे व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद। प्राप्ती लाईव्हच्या मार्फत आपण पाहतोय हा सन्मान। यानंतर चंद्रकांत भोईर साहेब तुर्बे साहेबांचा सन्मान होणार आहे। VIP डाईच्या पाहुण्यांना आम्ही नक्कीच आपण वेळात वेळ काढून आलात, आपलं मनापासून धन्यवाद। देवेंद्र दादा मडवी असतील ज्यांचं सुद्धा क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलं। धरणा गावातील 40+ अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली, तर मी नक्कीच आज वेळात वेळ काढून बराच वेळ साहेब आपण या स्पर्धेचा आनंद घेता। मी सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने आपले धन्यवाद देईन आणि स्पर्धेच्या मनोगतासाठी मी आपल्याकडे वळेन। सरपंच आणि साहेब ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आहे, संपूर्ण गाव एकजूट झालेत। सरपंच साहेब यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम आणि मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी साहेबांकडे वळेन। कानपोली ग्रामस्थ मंडळ आणि सरपंच चषकाच्या ह्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेला आज माझ्या समवेत उपस्थित असलेले माझे सारेच मान्यवर सहकारी, अतिशय मोठी मान्यवरांची मांदियाळी आहे, त्याच्यामुळे नावं घेणं टाळतो, साऱ्यांचाच उल्लेख एकत्र करतो। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व क्रिकेट संघ, सर्व क्रिकेटपटू, उपस्थित प्रेक्षक, कानपोलीचे ग्रामस्थ, परिसरातील क्रिकेटप्रेमी, समालोचक आणि या व्यासपीठावरील सारेच मान्यवर,
सुरुवातीला सरपंच मदन मते आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं कानपोली ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगली स्पर्धा या परिसरातल्या क्रिकेटपटूंसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी आपण या ठिकाणी आयोजित केलीत। त्याबद्दल मनापासून तुमचं साऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार। हे ज्या मैदानावर आपण ही स्पर्धा अनुभवतोय त्या मैदानावर MIDCनं प्लॉटचं आरक्षण टाकलेलं आहे याची माहिती आम्ही बसल्या असताना कानपोलीच्या माझ्या साऱ्या सहकार्यांनी दिली। सरपंच म्हणून आपण या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव द्या, आपण निश्चितपणे MIDCला हा भूखंड मैदान म्हणून सोडायला लावू, तो प्रयत्न निश्चितपणानं करू हा विश्वास मी आपल्याला देतो। कारण गाव तिथं क्रीडांगण ही शासनाची संकल्पना आहे आणि म्हणून आपल्याला हे क्रीडांगण मिळालंच पाहिजे। या क्रीडांगणावर भविष्यातही अशा पद्धतीच्या दिमागदार स्पर्धा झाल्याच पाहिजे, यासाठी आपण सारेजण नक्कीच प्रयत्न करू आणि यशस्वी प्रयत्न करू हा विश्वास आपल्याला देतो। या स्पर्धेतील साऱ्या सहभागी खेळाडूंना साऱ्या संघांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि या स्पर्धा मगाशी थोडासा कुठेतरी वादविवाद कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचला। माझं नेहमी सांगणं असतं की कुणीतरी एक जिंकणार आहे, दुसरा कुणीतरी उपविजेता ठरणार आहे, पण याच्या पलीकडे जाऊन क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि ते या स्पर्धा खेळाडू वृत्तीनं आपण पार पडल्या तरच होणार आहे। साऱ्या खेळाडूंना या ठिकाणी मनापासून आवाहन असेल की या स्पर्धा खेळाडू वृत्तीनं आपण पार पाडा, जिंकेल त्याचं अभिनंदन आणि जे कोणी विजयापासून लांब राहतील त्या पुढच्या स्पर्धेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा। पण क्रिकेट मात्र जिंकलंच पाहिजे याची खबरदारी आपण सारेजण मिळून घेऊया, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेबांचा जोरदार टाळ्या होऊ द्या। दमदार आमदार आमचे बाळाराम पाटील साहेब यांनी शब्द दिलाय। रतन म्हात्रे साहेब म्हात्रेपाडा साहेबांनी नक्कीच शब्द दिला आणि हे असं व्यक्तिमत्व आहेत ते बोलून नाही दाखवत तर करून दाखवतात। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि